सौ प्रीतम संतोष सातपुते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठफाटा, तालुका बारामती, जिल्हा पुणे। विषय मांडत आहे गणित, घटक, संख्यांवरील क्रिया, उपघटक, 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी, शाब्दिक उदाहरणांचा सराव। अध्ययन निष्पत्ती आहे विद्यार्थी 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतात। उद्दिष्ट आहेत 9 पर्यंतच्या संख्यांचे लेखन वाचन करता येणे, संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येणे, अंकीय आणि शब्द स्वरूपातील बेरीज वजाबाकी करता येणे, प्रत्यक्ष वस्तू वापरून बेरीज समजून घेणे। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तर आपण बेरीज म्हणजे काय हे समजून घेऊयात। मागच्या पाठामध्ये आपण 0 ते 9 पर्यंतचे अंक आपण लिहायला आणि वाचायला शिकलेलो आहोत। आज आपण याच अंकांसोबत खेळणार आहोत म्हणजेच काय करणार आहोत, तर आता मी इथे तुमच्यासाठी एक खेळ आणलेला आहे। या खेळाचे नावच आहे बेरीज खेळ। तर या खेळामध्ये इथे माझ्याकडे 2 ग्लास आहेत बघा, आणि या 2 ग्लासमध्ये माझ्याकडे काही आईस्क्रीमच्या काड्या आहेत। इथे मी काड्या घेतलेल्या आहेत 3, तर ह्या 3 काड्या मी एका ग्लासमध्ये टाकत आहे। आपण मोजूया काड्या, 1 2 आणि 3। दुसऱ्या ग्लासमध्ये मी आणखी 2 काड्या टाकत आहे, त्या काड्या आपण मोजूयात, 1 आणि 2। आता माझ्याकडे या ग्लासमध्ये मी काड्या घेतलेल्या आहेत 3, आणि या ग्लासमध्ये माझ्या काड्या आहेत 2। तर आता या 3 आणि 2 ह्या दोन्ही काड्या मिळून माझ्याकडे एकूण किती काड्या झाल्या ते आपण मोजूयात, 1 2 3 4 आणि 5। आपण बघू शकताय माझ्याकडे पहिल्या ग्लासमध्ये काड्या होत्या 3, दुसऱ्या ग्लासमध्ये काड्या होत्या 2। ह्या दोन्ही ग्लास मधल्या काड्या मी जेव्हा एकत्र केल्या त्यावेळी माझ्याकडे काड्या झाल्या 5। तर आता मी जी कृती केली त्यालाच म्हणतात बेरीज। म्हणजेच काय, या उदाहरणातून आपण काय पाहिलं, बेरीज म्हणजेच काय, तर वस्तू एकत्र करणे, मिळवणे, त्या वाढवणे म्हणजेच बेरीज ही क्रिया करणे। आपण आणखी एक गंमत बघूया याच खेळाची। इथे पुन्हा या बेरीज खेळामध्ये ह्या ग्लासमधून मी माझ्याकडे काही खेळणी आहेत, ही 4 खेळणी मी या ग्लासमध्ये टाकत आहे, 1 2 3 आणि 4। दुसऱ्या ग्लासमधून मी 2 खेळणी टाकत आहे, 1 आणि 2। आता माझ्याकडे खाली इथे एकूण किती खेळणी जमा झाली आहेत ती आपण मोजूया, 1 2 3 4 5 आणि 6। म्हणजेच आपलं उदाहरण काय तयार झालं, 4 बेरीज 2 बरोबर 6। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बेरीज म्हणजे काय हे खेळातून शिकलो। आता आपल्या इथे समोर काही उदाहरणं आहेत ती आपण बघूया। आता इथे स्क्रीनवर तुम्हाला जे चिन्ह दिसत आहे, उभी रेषा आणि आडवी रेषा, तर हे आहे बेरजेचे चिन्ह। जेव्हा आपण वस्तू वाढवतो, एकत्र करतो, मिसळतो, तेव्हा आपण बेरजेसाठी या चिन्हाचा उपयोग करतो। आता इथे आपल्या समोर छोटी मुलगी आहे, तिचे नाव आहे शुभ्रा। तर या चित्रात शुभ्राकडे 2 खेळणी आहेत आणि आईने तिला अजून 2 खेळणी दिली आहेत। तर आता मला मोजून सांगा तिच्याकडे एकूण किती खेळणी झाली। चला आपण मोजूया, 1 2 3 4। शुभ्राकडे आधीची खेळणी होती 2, तिच्या आईने तिला आणखी खेळणी दिली 2, तिच्याकडे एकूण किती खेळणी झाली, 1 2 3 4। अगदी बरोबर, 2 अधिक 2 बरोबर उत्तर आलं 4। ही झाली आपली बेरीज। आपण पुढचं उदाहरण पाहूयात। प्रीतमकडे 9 चेंडू आहेत आणि गौरीकडे 4 चेंडू आहेत। तर दोघींकडे मिळून एकूण किती चेंडू झाले, चला तर मोजूया। आधी आपण प्रीतमकडचे चेंडू मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। आता आपण गौरीकडचे चेंडू मोजूयात, 1 2 3 आणि 4। आता या दोघींचे मिळून किती चेंडू होतात, मोजा बरं, 9 अधिक 4 उत्तर आलं 13। दोन्हींचे मिळून होतात 13 चेंडू। पुढचं उदाहरण बघूयात आपण। संतोषकडे बघा, इथे हा छोटा संतोष आहे, त्याच्याकडे 8 खेळणी आहेत। मोजा बरं 8 आहेत का, 1 2 3 4 5 6 7 आणि 8। वेदकडे 7 खेळणी आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7। तर दोघांकडे मिळून एकूण किती खेळणी झाली, 8 अधिक 7 बरोबर
15, आपलं उत्तर आलं 15. 8 आणि 7 खेळणी मिळून होतात एकूण 15 खेळणी. आता तुम्हाला माहितीये का, बेरीज आणि वजाबाकी हे दोघे भाऊ भाऊ आहेत. जशी बेरीज आपण करतो त्याच्यामध्ये आपण वस्तू एकत्र करतो, मिळवतो, मिसळतो, वाढवतो, तसं वजाबाकी म्हणजे काय, तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा उदाहरणातून समजून देत आहे. मी पुन्हा माझ्या हातामध्ये आईस्क्रीमच्या 3 काड्या घेतलेल्या आहेत. मोजूयात चला. 1, 2 आणि 3. या आईस्क्रीमच्या 3 काड्यांमधून मी एक काडी काढून टाकली, कमी केली. तर आता माझ्याकडे किती काड्या उरलेल्या आहेत? 1 आणि 2. यालाच म्हणतात वजाबाकी. म्हणजेच काय, तर माझ्याकडे आधी काड्या होत्या 3, त्यातून मी एक काडी काढून टाकली म्हणजेच कमी केली. माझ्याकडे आता शिल्लक किती काड्या राहिल्या? 2 काड्या. तर यालाच म्हणतात वजाबाकी. आपण जेव्हा वस्तू काढून टाकतो, कमी करतो, तर तीच क्रिया असते वजाबाकी. आता आपण वजाबाकी म्हणजे काय हे उदाहरणांमधून समजून घेऊया. बघा, इथे एका तळ्यामध्ये आपल्याला काही पक्षी दिसत आहेत. हे आहेत फ्लेमिंगो पक्षी. तळ्यात 8 फ्लेमिंगो पक्षी होते, त्यातील 3 पक्षी उडून गेले. तर आता तळ्यामध्ये एकूण किती पक्षी शिल्लक राहिले? बघा, आपण पक्षी मोजूयात. तळ्यामध्ये आधी किती पक्षी होते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. त्यातील 3 पक्षी हे उडून गेले. 1, 2, 3. आता आपल्याकडे तळ्यामध्ये एकूण पक्षी किती शिल्लक राहिले? शिल्लक राहिलेले पक्षी मोजा बरं. 1, 2, 3, 4 आणि 5. अगदी बरोबर. 8 पक्ष्यांमधून 3 पक्षी उडून गेले. आपल्याकडे पक्षी शिल्लक राहिले एकूण 5 पक्षी. म्हणजेच हे उदाहरण कसं तयार होईल? 8 वजा 3 बरोबर 5. उत्तर आलं 5. आपण आणखी एक उदाहरण बघूयात. एका जंगलात 9 वाघ होते, त्यातील 4 वाघ दुसऱ्या जंगलात गेले. तर पहिल्या जंगलात किती वाघ शिल्लक राहिले? बघा, उदाहरण नीट समजून घ्या. एका जंगलामध्ये इथे आपल्याला दिसत आहेत एकूण वाघ 9. आपण मोजून बघूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. या 9 वाघांपैकी दुसऱ्या जंगलात गेलेले वाघ किती आहेत? 4. 1, 2, 3, 4. तर उदाहरण आपलं कसं तयार होईल? 9 वजा 4 बरोबर 5. 9 वाघांपैकी 4 वाघ निघून गेले. जंगलात शिल्लक राहिलेले वाघ आहेत 5 वाघ. तर अशा प्रकारे आपण आजच्या पाठामधून बेरीज आणि वजाबाकी या क्रिया कशा करायच्या हे खेळाद्वारे शिकलेलो आहोत. आता तुम्ही घरी जाऊन काय करायचं आहे, तर आपल्या घरी वेगवेगळ्या बाजारातून आणलेल्या वस्तू असतात. कांदे असतात, बटाटे असतात, किंवा इतर काही वस्तू असतील, शेंगदाणे असतील, तुमची खेळणी असतील. तर त्या सगळ्या वस्तू घ्यायच्या, मोजायच्या, त्या एकत्र करायच्या. किती उत्तर येते हे बघायचं. एकत्र करता म्हणजे तुम्ही बेरीज करता. तसंच त्याच वस्तू घ्यायच्या, मोजायच्या, त्यातून ठराविक वस्तू बाजूला काढायच्या. किती शिल्लक राहतात ही क्रिया झाली वजाबाकी. तर अशा प्रकारे घरी तुम्ही खेळातून बेरीज आणि वजाबाकीची क्रिया करू शकता. धन्यवाद.